नमस्कार मित्रांनो, एका नव्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत एलिफंटा केव्स पाहण्यासाठी घारापुरी या बेटावरती। तर मित्रांनो, जे लोक मुंबईकर आहेत जे या ठिकाणी जाऊन आले आहेत त्यांनी देखील व्हिडिओ नक्कीच पहा आणि जे लोक दिवाळी किंवा मे महिन्यात मुंबईला खास फिरण्यासाठी येतात त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला बोटीने प्रवास करायचा आहे। तर सर्वप्रथम CSMT वरून गेटवेला जाण्यासाठी बसेस देखील उपलब्ध आहेत आणि टॅक्सीज देखील आहेत। तर मित्रांनो, प्रति व्यक्ती 20 रुपये असा टॅक्सीचा दर आहे। तर आपण अवघ्या 6 रुपयांमध्ये मस्तपैकी AC बसने गेटवेला पोहोचू शकतो। मित्रांनो, आपण आता एलिफंटाला जाण्यासाठी रांगेत उभे आहोत आणि रिटर्न तिकीट आहे 290 रुपये। गेटवेवरून एलिफंटाचे तिकीट 290 आहे मित्रांनो रिटर्न। तर इथून एलिफंटाला जाण्यासाठी दर 10 मिनिटांनी बोट सेवा उपलब्ध असते। आणि जर तुम्ही मित्रांनो खास करून सोमवारचा प्लॅन केला असेल एलिफंटाला जाण्यासाठी तर तो आताच कॅन्सल करा, कारण की एलिफंटा हे ठिकाण दर सोमवारी बंद असते, तर इतर स्वारी ठिकाण सुरू असते। मित्रांनो, आपण आता बसलोय बोटीमध्ये। हे बघा, माझ्यासोबत अभिषेक आहे आणि पुढे। तर मित्रांनो, इथून 1 तासाचा अंतर आहे। हे बघा मित्रांनो, आणि गर्दी बघा किती आहे ती। 1 मिनिट तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, आम्हाला बसायला पण मिळालं। हे बघा, हे बाहेरचे आहेत ते नेहमी उभेच आहेत। आता करेक्ट 11:30 वाजलेले आहेत आणि आपली बोट गेटवेवरून सुटले। तर मित्रांनो, आपल्याला एलिफंटा या बेटावरती म्हणजेच घारापुरी या बेटावरती पोचायला 12:30 तरी वाजतीलच, कारण बोटीचा प्रवास हा 1 तासाचा आहे। मित्रांनो, आता आम्ही मधोमध आलो समुद्राच्या आणि बोट मस्त हलते। आता जरा भीती वाटायला लागले।
मित्रांनो आता अर्धा तास झालेला आहे, आपण बोटीमध्येच आहोत. अजून अर्धा तास तरी लागेल. आता गेटवेचा जो मागचा भाग होता तो आता दिसायचा आपल्याला बंद झाला आहे. आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आता पार केलेलं आहे. तरी इथं विचारलं आम्ही बोटीवाल्यांना, तर मिनिमम अजून अर्धा तास तरी लागेल तसं ते बोलतो. मित्रांनो सफरा दरम्यान आपल्याला काय खावंसं वाटलं ते खाण्याची देखील सोय इथे आहे. काकडी, परत पेरू, असं विविध प्रकारचं खाण्याचं आहे. आणि इथे बघू शकता वेपर्स, थंडा इतर गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. मित्रांनो आपण फायनली इकडे पोचलो एलिफंटाला. करेक्ट 1 तास लागला आपल्याला. 11:30 आपण गेटवेला बोट पकडली होती आणि त्याला करेक्ट 12:30 झाल्यात. मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही. मित्रांनो या गावाचं नाव आहे घारापुरी गाव. पण आज हे ठिकाण सर्वत्र एलिफंटा लेणी या नावाने प्रसिद्ध आहे. तर असं का, त्यामागे एक कारण आहे. पोर्तुगीज या ठिकाणाहून प्रवास करत होते तेव्हा पोर्तुगीजांना या ठिकाणावरती एक हत्तीचं स्ट्रक्चर दिसलं. त्यावेळी पोर्तुगीज मोठमोठ्याने ओरडले, एलिफंटा एलिफंटा एलिफंटा. तेव्हापासून या बेटाला एलिफंटा हे नाव पडले. मित्रांनो हेच घारापुरी म्हणजे एलिफंटा गाव उरण तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये येते. मित्रांनो इथून पुढे येण्यासाठी ट्रेनची देखील सोय आहे आणि पर पर्सन 18 रुपये यांचं तिकीट आहे. त्याच्यापेक्षा आपण इकडून चालत जातो आहे अगदी मस्तपैकी नजाऱ्याची मजा घेत. मित्रांनो पुढे सर्व हे जंगलच आहे. हे बघा मित्रांनो आपण इथून जेव्हा पुढे येतो एलिफंटाला तेव्हा इथे तिकीट काढून पुढे जायचं आहे. हे तिकीटसाठी लाईन लावण्यात आलेली आहे. हे बघा मित्रांनो त्यांनी पूर्णपणे पॅसेंजर टॅक्स रेट दिले आहेत आपल्याला. हे बघा मित्रांनो आमची तिकीट. मित्रांनो ह्या बघा या ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावरून देखील आपल्याला वरती जायला मिळेल. जर आपल्याला चालत जायचं तेवढी ताकद नसेल तर मित्रांनो ती देखील सोय आपल्या इथं करण्यात आली आहे. तर नक्कीच तुम्ही देखील या स्थळाला भेट द्या. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या लेणी.
मित्रांनो इकडचे एक आठवण म्हणून खरेदी करण्यासाठी देखील खूप काही आहे आणि अशा शोकेसच्या वस्तू खूप काय आहेत. ह्या बघा मित्रांनो, मित्रांनो आता आपण अर्ध्यावरती आलो आहे, अजून अर्ध्यापेक्षा जास्त वरती बाकी आहे. मित्रांनो आपण जिथे आता उभे आहोत तो एरिया म्हणजे संपूर्ण गाव घारापुरी त्या गावाचं नाव आहे आणि त्या गावामध्ये या एलिफंटा लेणी स्थित आहेत. इसवी सन 9वे शतक ते 13वे शतक या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आलावे असा अंदाज आहे. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही, अगदी दगडांचं ते केलेलं कोरीव काम असेल किंवा इतर शंकराच्या लेणी, गौतम बुद्धांच्या लेणी, त्यासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो आता या 21व्या शतकामध्ये बघायला गेलो आपण तर त्यांची स्थिती अगदी उत्तम आहेच. सोबत इथे आता सर्व डिजिटल प्रमाणे देखील करण्यात आलेलं आहे. खाण्यापिण्याची योग्य सोय आहे, पाणी देखील आहे. मित्रांनो फिरण्यासारखं खूप चांगलं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपण भेट देऊ शकता. आपल्या इतिहासाला, आपल्या इतिहासातील जे क्षण आहेत ते आपण जिवंतपणे या ठिकाणी जगू शकतो. मित्रांनो एलिफंटा लेणीचं जे मुख्य बघण्यासारखी जी केव आहे, जी मुख्य केव, ते मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो आहे. हे बघा, पूर्ण एक जो दगड आहे जे आपल्याकडे कातळ बोलतात त्याच्यामध्ये पूर्णपणे कोरलेली ही केव इसवी सन 9वे शतक ते 13वे शतक या कालावधीमध्ये कोरल्याचा हा अंदाज आहे. आपली प्राचीन जी संस्कृती आहे मित्रांनो ती किती छान आणि किती अप्रतिमरित्या कोरीव काम केलं आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. मित्रांनो आतमध्ये अगदी गारगार वाटते अगदी या गुहेमध्ये. मित्रांनो हे बघा किती मोठ्या मोठ्या मूर्त्या दगडामध्ये कोरलेल्या आहेत. हे बघा मित्रांनो इकडे गोव्यामध्ये खाली इकडे पाण्याचा स्रोत आहे. हे वरूनच्या साईडने पूर्णपणे कातलच आहे. ओके पहिले आतमध्ये शिवलिंग आहे. पूर्णपणे कातळामध्ये आतमध्ये कोरीव काम करून कोरलेलं आहे शिवलिंग.
डायरेक्ट खाल पण फोडले वर भिंतीवर नाही वाटत पडतं नाही नाही खाऊन ठेवले एवढं खामाच्या आलं कसं चाललंय एवढं ठेवलं थांबून जा इंडिया बुलेट इधर को बनाओ चलने पास वीडियो बनाए चल पक्षी गेले तो फवार पण आहे हो अभि इथे फोटो काढायचा काय नाही सहज रिटर्न मित्रांनो शॉपिंगसाठी इकडे खूप काही आहे सर्व प्रकारचे कपडे असतील आणि सर्व कोरीव काम केलेल्या वस्तू तसेच मूर्त्या आणि इतर सर्व साहित्य मित्रांनो नक्कीच इकडची एक आठवण म्हणून आपण इकडून काही वस्तू घेऊन घरी घेऊन जाऊ शकतो घरी डेकोरेशन करायचं असेल तर अप्रतिम कलाकृती केलेल्या इकडे मूर्त्या देखील आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.